करता गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती अक्षय फेस करण्याकरता निलेश पाटील स्ट्रायकिंग एंडवर. अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकरता आता महत्त्वपूर्ण लढत आहे. जिंकला तर फायनलचं तिकीट हे प्राप्त होईल. गौरी माता 11 या संघांना अगदी दिमाखामध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अक्षय. इथे मात्र स्विचिटचा अँगल बनवलेला आहे. अगदी योग्य प्रकारे चेंडू जातोय सरळ सीमा पार येतोय. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. स्वप्नील पाटील सेमीफायनल 1चा मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुंदर क्रिकेट त्यांना मात्र खेळलंय. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अक्षय. षटकातील दुसरा बॉल आपण पाहिला स्विचिटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथून मात्र महत्व आता पाटील बॅटर्सचं जाणून आहे त्या सामन्याचं, कारण की सेमीफायनलची लढत आहे. जिंकला तर फायनलचं तिकीट प्राप्त होईल. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. हळवारपणे चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या रिजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सने मात्र 2 धावा या परिपूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे 6. धुलीवंदनाचा आजचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अतिशय सुंदर क्रिकेट या हरणवाडीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. हरणवाडी प्रीमियर लीग महिला वर्ग मात्र आपण पाहतात मोठ्या संख्येने या अंतिम सत्रामध्ये जॉईन झालेत या मैदानावरती. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. इथे मात्र आपण पाहतोय तर चौथा चेंडू या षटकातील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. आतापर्यंत अक्षयने या षटकामध्ये 4 चेंडू हाताळलेले आहेत. 6 धावा मोजल्या आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. फिल्डर चेंडू खाली कुठलीही चुकी करणार नाहीयेत. निलेश गॉन बॅक टू द विकेटचं पतन पाहायला मिळालं. नवीन फलंदाज विकी नव्यानं दाखल होतोय क्रीजवरती. 5 चेंडू षटकातील झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 6 अशी पाहायला मिळते. अतिशय सुंदर आजचा दिवस पाहायला मिळाला. आणि आता अंतिम सत्रामध्ये अंतिम टप्प्यामध्ये या चमचमीत ट्रॉफीजवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल ते आता अगदी थोड्या वेळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अक्षय म्हात्रे. चला जास्त टाइम स्पेंड करू नका मित्रांनो. वॉर्निंग आहे, कारण की अंतिम सामना देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. काळोखामध्ये कुठली इनिंग जाणार नाही याची दखल आपल्याला या सामन्यामध्ये घ्यायची आहे. थोडंसं स्पीड अप करा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्कवर अक्षय. चला गेम ऑन करा प्लीज. जास्त टाइम स्पेंड करू नका प्लीज. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळला. फटका फसतोय की काय? अगदी चांगला स्टॉप या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला पाहायला मिळाला. व्हेरी वेल फील्ड, परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. अगदी चांगल्या प्रकारे चीप शॉट होता, परंतु या 2 धावांनी आपण पाहताय षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली 8. चला नो मोर टीम मीटिंग. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणायचं आहे. चला एक गीत ऐकूया आणि पुन्हा येऊया हरणवाडी प्रीमियर लीग 2025 मध्ये. इथे मात्र बॅकफुटला गेलेले आहेत फलंदाज. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलेला आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय 1 रन कंप्लीट केली गेली.
षटकातील पुढचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा नाहीये. डॉटचे संकेत आलेले आहेत. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते 9. सेमीफायनल 2 आपण पाहताय दोन संघांच्या माध्यमातून पाटील बॅटर्स वर्सेस साई गणेश 11. टॉस जिंकला साई गणेश 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. इथे मात्र पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सेकंड अटेम्प्टला या ठिकाणी मात्र झेल सुटला गेलाय. एक रन तिथे अर्जित केली गेली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती 10 झाली आहे. चिराग तरे अतिशय सुंदर गुणलेखक आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जॉईन झालेत. सुंदर गुणलेखन, कारण की आमचं समालोचन पूर्णतः अवलंबून असतं त्या गुणलेखकावरती. जर तुमचं गुणलेखन साफसूत्र असेल तर आम्ही समालोचन देखील चांगलं घेऊन येऊ शकतो. आणि अतिशय सुंदर अप्रतिम गुणलेखन हे पाहायला मला. इथे मात्र फटका देखील चांगला आहे परंतु फसलाय फिल्डरच्या हातात. विकेटचं पतन. अभिषेक गॉन बॅक टू द डगआउट. काय कमालीचा बॉल होता, खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला आणि फलंदाज मात्र त्या मोहाला आवरू शकले नाहीत. अगदी चांगला फटका खेळले, अगदी चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन तिथे पाहायला मिळालं. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या फलकावरती अजूनही स्थिरावलेली आहे. 10 चेंडू झाले आहेत या षटकातील आतापर्यंत 4. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सौरभ. नवीन फलंदाज जिग्नेश नव्यानं दाखल झालेला आहे स्ट्रायकिंग एंड वरती. चला सौरभ प्लीज जास्त वेळ घेऊ नका. षटकातील 5वा चेंडू सौरभ टू जिग्नेश. यावेळी मात्र अगदी चांगला बॉल, उत्साह खूप चांगला होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. मला देखील 1 मिनिट करता कळलं नाही अपील कसली होती. अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. या ठिकाणी 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या फलकावरती झाली आहे 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सौरभ. अगदी चांगला बॉल होता. हळवारपणे यावेळेला चेंडूला खेळून काढलं. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट केली आहे आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झाली आहे फलकावरती पाटील बॅटर्स या संघाची 2 गडी बाद 12. सो मच 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या फलकावरती 12 झाली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता तुषार किणी सज्ज झालेत. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः झेल टिपण्याकरता पुढे आले परंतु क्षेत्ररक्षक देखील लॉंग मिड ऑफ चे पुढे आले होते. झेल काही होऊ शकला नाही. लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जाणवला आणि त्याचाच बेनिफिट फलंदाजांनी उचलला. 2 रन कंप्लीट केलेत आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चिप शॉट तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेला मात्र अगेन सेम तेच मुवमेंट. लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जरूर जाणवला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. 2 संधी निर्माण झाल्या होत्या परंतु दोन्ही संधी क्षेत्ररक्षकानं गमावल्यात. 2 चेंडू झाले. षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेला आहे सौरभ, चेंडू खाली आणि यावेळेला सौरभने कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं यावेळेला झालंय पतन गॉल. पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी बाजली गाडी सुटली अन पदर गेलांवर पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून. DJ धर्मेश यांच्याकडनं प्रशांत करता पारितोषिक लावलं गेलेलं आहे. जर षटकार आला तर 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलंय. अगदी निकटवर्तीय मित्र दिसत आहेत. 16 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तुषार किणी गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अगदी चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत परंतु 2 धावा. चांगले एफर्ट्स. तिसऱ्याचा प्रयत्न. क्रिकेट में फुटबॉल का मजा. या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 19 झाले. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू आता बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 6:15 वाजत आलेत मित्रांनो. थोडंसं स्पीड अप करा कारण की फायनलची मॅच देखील बाकी आहे. चार चेंडू झाले. षटकातील 5वा चेंडू. अगदी चांगला बॉल. स्विंग अँड अमिस. यावेळेला मात्र अगदी चांगलं चपळ यष्टीरक्षण पाहायला मिळालं. स्टंपेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. नंदकुमार पाटील संघ मालक आहेत. पाटील बॅटर्स या संघाचे. आता षटकातील शेवटचा बॉल फेस करण्याकरता दाखल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहत अवघी झालेली आहे फलकावरती 19. पाहूया शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तुषार. इथे मात्र शेवटचा बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आले होते. झेल काही होऊ शकला नाहीये. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांवरतीच समाधान व्यक्त करावं लागतंय. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर षटकाची देखील झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली 21. 22 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. चला लवकर या बॅटर्स देखील रवाना करायचे आहेत. फिल्डिंग टीम आपण पाटील बॅटर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अंतिम लढत महामुकाबला यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. यातील विजेता संघ कोण असेल ते आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अतिशय सुंदर क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हरणवाडी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपण पाहताय तर अतिशय सुंदर पारितोषिक, सुंदर स्पॉन्सरशिप ही लाभली गेली. ती म्हणजे अर्थातच श्री नरोत्तम राऊत उपसरपंच माहीम ग्रामपंचायत यांच्याकडून रोख 20,000 T20 स्पर्धेकरता आणि या स्पर्धेकरता ट्रॉफी आणि बॅनर्स हे मात्र उपलब्ध करून दिलेत. त्यांचे धन्यवाद. सौप्रीती अरुण पाटील सरपंच माहीम यांच्याकडनं रोख 10,000 आणि T20 साठी हे प्राइज आपल्याला पाहायला मिळालं. एव्ही ग्रुप हरणवाडी यांच्याकडनं स्पर्धेकरिता टी-शर्ट्स हे आपल्याला पाहायला मिळाले. स्वर्गीय भावेश साईनाथ दळवी यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी श्री मुकेश करबट, श्री रॉकी तांडेल, श्री अभिजित पाटील माहीम ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं द्वितीय तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी श्री सुभाष पाटील शिवसेना शाखा प्रमुख हरणवाडी यांच्याकडनं YouTube लाईव्ह करता स्पॉन्सरशिप झाली आहे. श्री दर्शन राऊत यांच्याकडनं 50 किलो चिकन, श्री प्रणय भोईर यांच्याकडनं स्पर्धेकरिता बॉल स्पॉन्सर्ड केले गेले आहेत. श्री विपिन राऊत अदिती इलेक्ट्रिक वर्क्स यांच्याकडनं मालिकावीर ट्रॉफी, दत्तात्रय काशीनाथ किणी यांच्याकडनं आपण पाहू शकाल तर
प्रत्येक सिक्सरसाठी मात्र कॅश प्राइज दिलं गेलं. श्री राहुल पाटील वागुळसर यांच्याकडनं 5,000 रुपये, गोपीनाथ पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये, मितेश घरत यांच्याकडनं रोख 3,000 आणि थंड पिण्याचे पाणी या ठिकाणी सौजन्य केलं स्पर्धेकरिता. नरेश गोविंद किणी यांच्याकडनं 1100 रुपये, वीरेंद्र गोविंद किणी यांच्याकडनं 1,000 रुपये, सुग्रीव मिरची व्यापारी यांच्याकडनं 1,000 रुपये, भूषण पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये, विनोद काटाकर यांच्याकडनं 1,000 रुपये, आरुष मात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरिता गिफ्ट हॅम्पर दिलं गेलं. साईनाथ दळवी यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम दिली गेली. या सर्व स्पॉन्सरचे, सर्व दात्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. चला सौरभ वॉर्मअप करा जा प्लीज, विनंती आहे. फायनल मॅच जर तुम्हाला 2 ओव्हरची ॲटलिस्ट खेळायची असेल तर थोडंसं स्पीडअप तुम्हाला करावं लागेल, अन्यथा मग ती 1-1 ओव्हरचं क्रिकेट होईल, मग त्या क्रिकेटला मजा राहणार नाही. राहुल पाटील यांच्याकडनं मात्र पारितोषिक लावलं गेलंय. जर विकेट घेतली तर 100 रुपयांचं पारितोषिक षटकार लागला. फायनल करता मात्र हे प्राइज या ठिकाणी ऑलरेडी अनाउन्स केले. प्रति विकेट प्रति षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक राहुल पाटील यांच्याकडनं फायनल मॅच साठी जाहीर केलंय. या ठिकाणी लेट्स प्लेचा इशारा पंचांचा येतोय. बावीसचं टार्गेट समोर. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने क्रॉस बॅटने यावेळेला मात्र खेळलेला आहे. मिड विकेटच्या रिजनला फंबलिंग तिथे फिल्डरचं पाहायला मिळालं आणि अगदी चांगल्या प्रकारे या 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 2. अतिशय सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेची ही पाहायला मिळते. आणखी एका दिवसामध्ये 15 मॅचेस, ते देखील लीग फॉर्मॅट, कौतुक करावं लागेल. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र खेळून काढलेला आहे. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी, परंतु 1 रन तिथे पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 3. तीन धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. नितीन माळी कुठेही असाल आपण इथे यायचंय मुख्य व्यासपीठाजवळ. 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत 19 धावा. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अभिषेक तयार. गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँडेड बॅटर सौरभ विरोधामध्ये आपण पाहताय डाव पेस काय रचलेत. ऑन साइडला आपण पाहतायत 3 फिल्डर तैनात केलेत. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन डीप. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळला. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार 4. अगदी चांगल्या फटक्याची निवड सौरभ पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. बॉल टू रन अशी स्थिती आता पाहायला मिळते. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगला बॉल होता, लो फुलटॉस चेंडू. त्यावेळेला या चेंडूला मात्र खेळून काढले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेने आपण पाहताय तर धाव संख्या फलकावरती 8 झाली आहे. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 14 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 14 रन. चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अभिषेक तयार. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे संधी निर्माण झाली होती परंतु संधीचा स्वीकार काही करता आला नाहीये. इथून जर एखादा विकेट गेला असता तर दडपण डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहू शकाल तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 9. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा बॉल आहे या षटकातील. बॅटम ओव्हर द विकेटने अभिषेक टू सौरभ.
अगदी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये वळण घेऊन जाताना हा चेंडू पाहायला मिळालाय आणि या डॉटने आपण पाहिलं षटकाची झाली आहे समाप्ती. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता, अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट केलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे फलकावरती 10. विकी गोलंदाज आपण पाहताय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवरती तर 1 रन दिले. 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 12चं इक्वेशन समोर. राऊंड द विकेटने षटकातील पुढचा बॉल विकी घेऊन तयार. फुलटॉस बॉल, यावेळेला मात्र दंडित केले गोलंदाजाला. नो अँड 6 सिक्सर षटकार. अकरा चेंडू बाकी आहेत आणि 11 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. षटकारांना इथे या मॅचला फिनिश केलं जाईल का सौरभ कडनं? अकरा चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र स्टायलिश फिनिश. फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय साई गणेश 11. फायनल या ठिकाणी आपण पाहणार आहोत 2 संघांच्या माध्यमातून. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत साई गणेश 11 आणि त्यांच्या विपक्ष मध्ये गौरी माता 11. हे 2 संघ फायनल मध्ये भिडणार आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा ठरलेला आहे. आजचा संबंध दिवस ज्यानं मात्र गाजवलाय सौरभ पाटील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला या दोन्ही टीमच्या कॅप्टन समोरासमोर टॉस करण्याकरिता. गौरी माता 11 संघाचा कर्णधार आणि साई गणेश 11 संघाचा कर्णधार सन्मान्य आदरणीय श्री प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण फायनलचा टॉस करणार आहोत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय साई गणेश. साई गणेश संघ आपला निर्णय जो काय आहे तो आम्हाला लवकर कळवायचा आहे आणि हा टॉस जो आहे तो फायनल जो संघ जिंकेल त्या टीमच्या कॅप्टनला हे टॉस कॉइन जे आहे ते दिलं जाणार आहे.